काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कर्जत तालुक्यातील टाकवे येथील तरुणाला आलाय। उल्हास नदीच्या महापुरात वाहून जात असताना त्यानं हिंमत सोडली नाही। वेळीच बचाव पथक दाखल झाल्यानं त्याचा जीव वाचलेला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कर्जत तालुक्यातील एक थरार कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेला आहे। सध्या मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। आजूबाजूच्या नद्या नाल्यांनी रौद्र रूप धारण केलंय। त्यातच कर्जत तालुक्यातील टाकवे येथील एक तरुण उल्हास नदीच्या महापुरात अडकला। पाणी त्याला वाहून नेत असताना त्यानं हिंमत सोडली नाही। तो जगण्यासाठी धडपड करत राहिला। त्याच्या या हिमतीला तात्काळ बचाव पथकानं साथ दिली, त्यामुळे या तरुणाचे प्राण वाचलेले आहेत। कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला। पोहता येत असल्यानं उल्हास नदीला पूर आलेला असताना देखील जिद्दीनं नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तिथे तग धरून थांबून राहिला। त्यानंतर बचाव पथकानं महापुरानं वाहत्या पाण्यात उतरून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढलेला आहे। कामानिमित्त घराबाहेर पडलेला तालुका कडाव जवळील टाकवे गावातील आदिवासी तरुण गणेश पवार हा पाण्यात कोसळला। उल्हास नदीचे पात्रात बोडसे इथं हा तरुण वाहत जात असल्याचं नदीच्या कडेला महापूर पाण्यास आलेल्या स्थानिकांनी पाहिलं। सर्वत्र आरडाओरडा सुरू असताना हा तरुण जिद्दीनं महापूर आलेल्या उल्हास नदीमधून वाट शोधण्याचा प्रयत्न करत होता। पोहता येत असल्यानं हा तरुण चाही बाजूनी पाण्यानं वेढलेल्या नदीमधून वाट काढत बेडसे गावाजवळील नदीमधून एका बाजूला पोहोचला। त्यावेळी नदीच्या कडेला उभे असलेल्या शेकडो लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते। मात्र आजूबाजूला पाणी असताना न डगमगता त्या तरुणानं नदीच्या कडेला वाढलेल्या झाडांचा आसरा घेतला, त्यामुळे आजूबाजूला पाणी असून तो पुढे वाहून गेला नाही। मात्र हे भयानक दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।